आज रोजी महानगरपालिका येथील महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या दालनात आमदार विजय देशमुख, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, नॅशनल हायवे अधिकारी व नगररचना विभाग यांच्या समवेत सोलापूर शहरातील मंजूर झालेल्या दोन्ही उड्डाणपुलासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत उड्डाणपुलाची निविदा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून काढण्यात आलेली आहे, असे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी सांगितले व जागा हस्तांतरण करण्याची कार्यवाही जुलै अखेर पूर्ण होऊन उड्डाणपुलाचे काम लवकरच चालू होईल असे आश्वासन सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात आले। महानगरपालिका आयुक्तांची काल उड्डाणपुलाच्या संदर्भात बैठक होती। त्यानिमित्तानं मी आयुक्त साहेबांना भेटायला गेलो होतो आणि त्या बैठकीलाही गेलो होतो। उड्डाणपुलाचं पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 4 भाग केले, त्यातलं 3 भागाचं काम पूर्ण झालेलं आहे, 1 भाग राहिलेला आहे। की या जुलैच्या 15 तारखेपर्यंत पूर्ण करून देतो असं त्यांनी सांगण्यात आलं। मला असं वाटतं की उड्डाणपूलच्या कामाच्या निमित्तानं गेल्या 7 वर्षापासून जे काम चालू होतं, पण या 6 महिने झालेल्या कामामध्ये मी समाधानी आहे। कारण जे काम रखडत चाललं होतं ते काम थोडं फास्ट वेगानं ते पुढं सरकत गेलं आणि त्या कामाला गती मिळालं आणि एक प्रकारचं मला असं वाटतं की आता उड्डाणपूल होण्यासाठी कुठलंच अडथळा निर्माण होणार नाही। उड्डाणपूल होऊन टेंडर जे आपलं झालेलं आहे त्याचं टेंडर ओपन होतील जुलैच्या मंथएंडपर्यंत आणि आपल्या कामाला गती मिळेल। प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होईल? टेंडर ओपन झाल्यावर ज्याला नेमलेलं आहे जे टेंडर करताना तेव्हापासून सुरुवात होणार आहे, पण मला सप्टेंबर महिन्यापासून ते चालू प्रत्यक्ष